नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई में मंडराते जल संकट और एमआईडीसी में सक्रिय दलालों की टीम के गंभीर और संवेदनशील मुद्दे को लेकर आज फिर एरोली के विधायक गणेश नाइक ने नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात कर अपने उग्र और कड़े तेवर दिखाए। नवी मुंबई के विभिन्न ज्वलनशील मुद्दों को लेकर आयुक्त अभिजीत बांगर को ज्ञापन सुपुर्द करने के पश्चात गणेश नाइक ने नवी मुंबई शहर में जल संकट का मुद्दा उठाकर वर्तमान में जल संकट से जूझ रही नवी मुंबई को होने वाली पानी की भयंकर किल्लत से आयुक्त अभिजीत बांगर को आगाह किया। गणेश नाइक ने आयुक्त अभिजीत बांगर से सवाल किया कि 1 जून 2021, 3 अगस्त 2021, 26 अगस्त 2021 और हाल ही में पूर्व विधायक संदीप नाइक द्वारा 11 अक्टूबर 2021 में एमआईडीसी क्षेत्र में विशेषकर एरोली, दीघा, रबाले, घंटसोली, कोपरखैरणे, महापे, पावने, तुर्भे और नेरुल में हो रहे जल संकट से प्रशासन को बार बार अवगत करवाने के बावजूद अब तक प्रशासन टस से मस क्यों नहीं हो रहा। उन्होंने कहा कि अब लोगों के सब्र का बांध टूटता जा रहा है। गणेश नाइक ने आज फिर बेलापुर से दीघा तक पाइपलाइन डालने, ईएसआर जीएसआर टंकी बांधने के लिए एमआईडीसी से भूखंड हस्तांतरण की मांग की। साथ ही कहा कि बेफिजूल ठेके में करोड़ों रुपए खर्च कर वारा न्यारा करने की बजाय यूरोप की तर्ज पर खपोली में टाटा के हाइड्रो पावर के जरिए भोकरपाड़ा तक पाइपलाइन के जरिए पानी लाएं और नवी मुंबई को जलापूर्ति कर पानी की समस्याओं का निदान करें। गणेश नाइक ने आगामी 10 साल बाद नवी मुंबईकरों को होने वाले पानी की किल्लत का मुद्दा उठाते हुए जलापूर्ति का नया स्रोत तलाश कर तैयार करने की सलाह आयुक्त अभिजीत बांगर को देते हुए कहा कि मनपा रिलोकेशन ऑफ वाटर के लिए एक प्रस्ताव बनाए, राज्य सरकार से मंजूर करवाकर नवी मुंबईकरों को भविष्य में होने वाले जल संकट से निजात दिलवाए। नवी मुंबईमध्ये साधारण गेल्या 15 आठवड्यापूर्वी पाण्याचा फार प्रादुर्भाव म्हणजे शॉर्टेज ऑफ वॉटर होता। या शहरातले पाणी दुसऱ्या शहराला वळवण्याचा प्रयत्न झाला, अशा प्रकारचे लोकांमध्ये ओरड झाली। भावाशे ताणलेल्या माणसाला पाणी देणं गरजेचं आहे, माणुसकी धर्म आहे, परंतु एकाला ताणलेलं ठेवून दुसऱ्याची ताण भागवणं हे काय माणुसकी धर्म नाही। मी सांगितले की मोरबेची पाईपलाईन डायरेक्ट दिघ्यापर्यंत गेली पाहिजे। युरोपमध्ये शहराला पाणी पुरवठा करताना 2 धरणाच्या पाईपलाईनची कनेक्टिव्हिटी असते। एखाद्या धरणाची पाईपलाईन जर का मध्यस्थपुढे जर तर ती डॅमेज झाली तर दुसऱ्या धरणाच्या त्यातून त्या ठिकाणी प्रेशर वाढून त्या ठिकाणी शहराची गरज भागवली जाते। मी मागे आयुक्तांना सांगितलं होतं की टाटाच्या हायड्रो पॉवर म्हणजे पाण्यावरून निर्मित वीज जी होते खोपोलीला, त्या उंच भागी त्या ठिकाणी जिथे पाणी सोडलं जातं तिथून ग्रॅव्हिटीने पाणी आपल्या भोकरपाड्याला आणण्याकरता पाईपलाईनची व्यवस्था करा। 300-400 कोटी रुपये खर्च येईल। अन्य फालतू ते टेंडर जे काही आजकाल निघतात ना, त्या टेंडरपेक्षा ही गरज मोठी आहे। त्याचा अभ्यास करा आणि तिथून जून महिन्यामध्ये आपल्या मोरबे धरणाचं वॉल बंदच करून टाका, तो जरा ओव्हरफ्लो होईल। कारण तो साधारण 2 महिने ते पाणी खोपोलीमधून पाताळगीमधून खाडीमध्ये जात असतं। त्याला निश्चितपणे महासभेमध्ये ठराव पास करून रिअलोकेशन ऑफ वॉटर, पाण्याचं पुनर्वाटप करण्याकरता राज्य शासनाला निश्चित विनंती करायची लागेल आणि राज्य शासनाच्या विनंतीनंतर तशा प्रकारची पाईपलाईन टाकून ते पाणी जोपर्यंत आपला मोरबे धरण ओव्हरफ्लो होतं, ज्याशिवाय ओव्हरफ्लो होईल त्या तिकडचं पाणी बंद करायचं, त्याला पैसे द्यायला। ही साधारणपणे गेल्या
2-3 महिन्यापूर्वी मी माननीय आयुक्तांना योजना सांगितलेली, आयुक्तांनी त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास सुरू केलेला. भविष्य काळामध्ये 10 वर्षानंतर या शहराला सुद्धा पाण्याची निकड भासणार आहे. ती 10 वर्षानंतर भासणारी निकड दूर करण्याकरता आज पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. म्हणून मी आज पुन्हा त्यांना आठवण करतो. नवी मुंबई में MIDC सर्विस रोड के भूखंडों पर नजर गड़ाए बैठे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगढ़, थाने और नवी मुंबई के दलालों पर फिर आक्रामक होते हुए गणेश नाइक ने ये सवाल किया कि जब वृक्ष प्राधिकरण कमेटी ही बर्खास्त है तो वृक्षों की कटाई की अनुमति किसने दी, और अगर दी है तो महानगर पालिका उस पर ब्रेक लगाए. माननीय आयुक्तांना आम्ही सांगितलेलं की सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे ठाणे बेलापूर रोडला जो सर्व्हिस रोड काढलेला आहे, त्या सर्व्हिस रोडवर ज्या जागा आहेत त्या जागा जर त्या ठिकाणी अशा प्रकारची कमर्शियल वापराकरता देण्याकरता काही दलाल जर त्या ठिकाणी मुवमेंट करत असतील तर त्या दलालांचा पायबंद त्यांना घातला पाहिजे. मी गांभीर्याने सांगतो, सिंधुदुर्गातले काही दलाल आहेत, रत्नागिरीमधले काही दलाल आहेत, रायगडमधले आहेत आणि ठाणे जिल्ह्यातले आहेत, म्हणजे नवी मुंबईतले पण दलाल आहेत. त्या दलालांना या शहराविषयी काही पडलेली नाही. त्यांना आपलं फक्त पोट घालण्याकरता पैसा पाहिजे. मला असं समजलं की बाबा ही इतकी झाडं तोडण्याकरता जी वृक्ष प्राधिकरण जी आपली कमिटी होती ती बरखास्त आहे, तर त्या ठिकाणी ती झाडं तोडायला परवानगी दिली अशा प्रकारची माहिती मिळाली. मी आयुक्तांना सांगितलं की जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर त्या कमिटी आता कमिटीसाठी बरखास्त झाली म्हणजे तुम्हीच प्रमुख तिथे आहेत, तर दिली असेल तर ती परवानगी नाकारा आणि त्या ठिकाणी संबंधितांना कडक शब्दामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पत्र लिहा, ते तुम्ही शोधा करा. म्हणजे मी तुम्हाला हिंट दिली, त्यांना का दलाल आहेत, आता ते सामाजिक आहेत, धंदेवाले आहेत, राजकारणी आहेत, कुठल्या पक्षाचे मी मानत नाही. परंतु मी ज्याला सिंधुदुर्गापासूनचा उल्लेख करतो म्हणजे इतक्यावर दिवस मी केला होता नव्हता. विद्यार्थी सिंधुदुर्गाचा, रत्नागिरीचा, रायगडचा, ठाणे आणि नवी मुंबईतले काही स्थानिक दलाल आहेत, हे ज्याला बोलतो त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मला माहिती असेल. पण प्रश्न असे, मी कुठल्या माणसाचं किंवा कुठल्या पक्षाचं नाव घेऊन मला कुठले तो प्रश्न महत्त्वाचा आहे, मला त्या वादात जायचं आहे. तो दलाल एक त्या ठिकाणी आपल्या माप्याच्या ब्रिजच्या पलीकडे कार्बन आहे ना, कार्बन इको बँकेकडे त्या ठिकाणच्या डिवायडरवर चालतो फुटपाथ टेप लावलेला आहे आणि सांगतो अब ये पेड़ कटने वाले और इधर प्लॉट बनने वाले. कहते हैं कि समझदार को इशारा काफी है, और इसी बात को चरितार्थ करते हुए गणेश नाइक ने अप्रत्यक्ष तौर पर इसके पीछे पॉलिटिकल कॉन्स्पिरेंसी का संदेह जताया. उन्होंने कहा कि दलालों के षड्यंत्र को वे कामयाब होने नहीं देंगे और जरूरत पड़ी तो आंदोलन करेंगे. आणि आपल्या शहरामध्ये दलालाच्या मार्फत लोकांच्या करता ज्या जागा आहेत त्या जागा विकण्याचा जो सपाटा लावलेला आहे तो थांबवा. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर येऊ, मोर्चा काढू. माझे काही सहकारी बोलले, साहेब आम्ही आता कोर्टात जातो. म्हटलं कोर्टात पण लोक जातील. माननीय आयुक्तांना मी म्हटलेलं आहे की कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला पार्टी बनवली जाईल, तर तुम्ही त्याला काय विरोध केला हे रेकॉर्डवर येईल. आणि म्हणून जागृत प्रशासक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याला विरोध करणं गरजेचं आहे. आणि आयुक्तांनी तशा प्रकारे सकारात्मकता दाखवलेली आहे. किंबहुना मी आयुक्तांना असं म्हटलेलं आहे, सविता केली वगैरे हॉटेल झालेलं आहे, तुम्ही जरा कधी संध्याकाळी बघा तर त्या ठिकाणी त्या हॉटेलसमोर 2-4-5 गाड्या लागलेल्या असतात आणि वरून ज्या ट्रक येतात त्या ट्रक पासान होताना काय परिस्थिती असते. DAKC जवळ नाक्याजवळ ज्या 2 हॉटेल बांधले ते पण महापालिका आयुक्ताला अधिकार आहेत. आपल्या शहरामध्ये जर यातायात म्हणजे वाहतुकीला जर एखादी गोष्ट बाधक करत असेल, खाजगी मालमत्ता सुद्धा त्या ठिकाणी नुसतं ना बोलतो पर्यायी त्याला जागा द्यायची जबाबदारी. भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या आपण सध्या उद्याला तुम्ही तुमच्यापैकी कोणी 50 वर्षाचं जगेल, कोणी 60 वर्षाचं जगेल, परंतु त्याच्या 60 वर्षानंतरच्या ज्या पिढी येणार आहे त्या पिढी आपल्याला दोष देईल. त्यावेळेचे लोकप्रतिनिधी कोण होते, त्यावेळेचे पत्रकार कोण होते, त्या लोकांनी काय याला विरोध केला नाही. आणि म्हणून आम्ही तर विरोध केलेला आहे, सगळे पत्र दिलेले आहेत.
गौरतलब है कि पिछले साल 5 अक्टूबर 2020 की तरह इस साल भी अक्टूबर में नवी मुंबई का प्रदूषण अब चरम पर पहुंच चुका है। एक साल बाद भी काफी हवा गुणवत्ता केंद्र बंद पड़े हुए हैं, जिस पर गणेश नाईक ने मनपा प्रशासन को आड़े हाथों लिया। प्रदूषण वाहतूक ही ऑनगोइंग प्रोसेस असते। वेळोवेळी आम्ही सुद्धा माझ्या सहकार्यासोबत मी पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत असतो, त्यांना सूचना देत असतो। कधी हवेच्या प्रदूषणाचं प्रमाण कमी होतं, पाण्याचं प्रदूषणाचं परत कधीतरी ते वाढतं आणि म्हणून प्रदूषण किती आहे दर्शवणारे जे बोर्ड्स आहेत आपल्या वाशीला आहे, ऐरोलीला आहे, तर अशा प्रकारच्या प्रत्येक सिटीमध्ये म्हणजे CBD, नेरूळ फेज 1, फेज 2, सानपाडा, वाशी, कोपरखर्मे, घनसोली, ऐरोली या ठिकाणी या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे आणि त्या नादुरुस्त झालेल्या दुरुस्त करण्याच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी नवीन बसवण्याच्या त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि तशा पद्धतीने ते करण्याचं मान्य केलेलं आहे। गणेश नाईक ने नवी मुंबई में सक्रिय उन ठेकेदारों पर भी सवालिया निशान लगाया कि वो कौन से ठेकेदार हैं जो 60% बिलो पैसा भरकर निविदाएं डाल रहे हैं। उन्होंने ऐसे ठेकेदारों पर कटाक्ष करते हुए कहा कि क्या उनके पास इराक और ईरान से डायरेक्ट सामान आ रहा है। दशरथ भगतांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की नवी मुंबईच्या बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, कारण नवी मुंबईला A++ मानांकन असल्या कारणाने आर्थिक स्थिती मजबूत आहे, म्हणून इथे कॉन्ट्रॅक्ट घेण्याकरता सर्वच आजूबाजू शहरातले कॉन्ट्रॅक्टर येतात असं त्यांनी दावा केला। कोणी? दशरथी भगतात। आणि त्यांनी सांगितलं की एका कॉन्ट्रॅक्टरने तरी 45 ठिकाणी टेंडर कॉपी टाकल्या आणि 60% बिलो। म्हणून मी दशरथ भगतांना थांबून म्हटलं आयुक्त महोदयांना, आयुक्त महोदय हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सिटी इंजिनच्या मार्फत बोलवा आणि त्याला जरा विचारा तुझा फॉर्म्युला कुठला आहे की तुला डायरेक्टच म्हणजे इराक इराणमधून तुझ्या गाड्यांना डिझेल येतो का, विदाउट सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटची होती तार येतो का, सिमेंट कंपन्या तुला डायरेक्टच म्हणजे सिमेंट पण डिस्काउंटमध्ये येतात का, अशा प्रकारची काय जादू त्याच्याकडे आहे ती शोधा आणि खरोखर त्याच्याकडे गुणवत्ता त्याच्याकडे असं सगळीच कामं त्याला देऊन टाका, म्हणजे महापालिकेचा पैसा वाचेल, जनतेचा पैसा वाचेल। अशा प्रकारचं विनोदाने मी त्या ठिकाणी म्हटलं। चुकीची एस्टिमेट किंवा मुद्दामून फुगवून एस्टिमेट बनवले जातात त्या महापालिका अधिकाऱ्यांकडून। आता त्याचा शोध तुम्ही घ्या, मला याची माहिती नाही आहे, ऐकला का? तुम्ही ती बाब तपासा आणि खरोखर काय असेल तर मला पण सांगा, म्हणजे मी पण प्रश्न उपस्थित करेन। नवी मुंबई के आइकॉनिक घनसोली ऐरोली उड़ान पुल के करीब पक्षी प्रेमियों के लिए डिस्कवरी गार्डन तैयार करने पर भी गणेश नाईक ने आयुक्त पर जोर दिया। नहीं देखिए, बात ऐसे भी कोपरखर्मा से घनसोली से लेके ऐरोली जो ब्रिज बन रहा है, जो बांद्रा वर्ली सीलंग जैसा वो बनने वाला है, बहुत बढ़िया बनेगा। तो वो मैंग्रोव के भीतर से जाने वाला है, तो वहाँ पे बहुत तरह के पक्षी उधर आते हैं। तो मैंने आयुक्त महोदय से बोले कि वहाँ पे ऐसा एक गार्डन बनाओ जहाँ पे वो बर्ड्स भी उधर रहे और लोगों को वो बर्ड्स देखने के लिए गैलरी भी बनाओ, जिसके जरिए शहर के लोगों को एक अच्छा एक सुविधा मिले। इस दौरान गणेश नाईक ने जहां डेंगू मलेरिया के बढ़ते प्रादुर्भाव के चलते उत्तम आरोग्य व्यवस्था और दवाइयों के संचय पर जोर दिया, वहीं घनसोली पाम बीच मार्ग खाड़ी किनारे के करीब साइकिल ट्रैक बनवाने, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग की संख्या बढ़ाने, ज्येष्ठ नागरिक विरुंगला केंद्र शुरू करने, स्कूलों में बच्चों की आरोग्य सुरक्षा का डेली रिव्यू रखने, नेरुल माता बाल अस्पताल में पार्किंग की जगह उपलब्ध करवाने जैसे अनेकों मुद्दे रखे। साथ ही उन्होंने इस दौरान ये भी ऐलान किया कि सोमवार को वे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक, पूर्व महापौर सुधाकर सुनावने के विभाग में आने वाले अंडरपास और ऐरोली कटाई पुल का भी मुआयना कर और स्टेटस रिपोर्ट लेंगे। अब देखना है कि आयुक्त अभिजीत बांगर क्या इस बैठक का कोई संज्ञान लेते हैं और नवी मुंबईकरों को संकटों से निजात दिलवाते हैं, ये आने वाला समय ही बताएगा। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क। Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower